आता तुम्हाला समोर जे लाल कलरचं बटन दिसतंय ते ऑन ऑफचं आहे. ते बटन दाबलं आणि ते खाली फिरवलं की कॅमेरा आपला ऑन होतो. हे मेन पॉवरचं बटन आहे. तो आता लगेच तिथे लाईट लागला म्हणजे आत्ता आपला कॅमेरा ऑन झालेला आहे. आता कॅमेरा ऑन झाल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला कार्ड्स तर टाकायला लागतील ना. तर आता मी तुम्हाला कार्ड्स दाखवतो. एक कार्ड तुम्हाला दाखवतो समोर की बाबा कार्ड कसं असतं ते कॅमेऱ्यामध्ये. कार्ड शक्यतो आपण सगळ्यांनी बघितलेत SD कार्ड कसे असतात काय असतात ते. हे तुम्हाला आत्ता दिसतं आहे ते SD कार्ड आहे. हे कॅमेऱ्यामध्ये घालायचं. हे 64 GBचं SD कार्ड आहे. 64 GB लिहिलेलं आहे. 64 GBचं SD कार्ड आहे. एक्स्ट्रीम प्रो. वेगळ्या वेगळ्या कंपनीचे वेगळे वेगळे येतात. तर आता इथे हे कार्ड कुठे टाकायचं ते मी तुम्हाला दाखवतो. हे आपण जे लेन्स कॅप बघितलेली होती, लेन्सचा आय लेन्स जिथे होतं त्याच्या खालीच कार्ड टाकायची जागा आहे. प्रत्येक कॅमेऱ्याचं कार्ड टाकायची जागा ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असते. बटनांची जागा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असते. ऑडिओ कनेक्शन्सची जागा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असते. रेकॉर्डिंगचे जे बटनांचे जे कनेक्शन्स, रेकॉर्डिंग कॅमेराचा मेक हे प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. आपण आत्ता जे बघतोय ते पॅनासॉनिक मॉडेलचा मेकचा जे AGC 90 आहे त्याच्यावरती बघतोय. तर हे कार्ड त्या स्लॉटमध्ये घालायचं. एका वेळेला 2 कार्ड जाऊ शकतात. एक इकडे एक कार्ड 1 स्लॉटमध्ये आणि त्याच्याच बाजूला अजून एक स्लॉट आहे तिथे पण एक जाऊ शकतो. सध्या आपण एकाच स्लॉटमध्ये टाकणार आहोत. तो स्लॉटमध्ये कार्ड टाकल्यानंतर ते बंद करायचं. नाही तर काय होतं की कार्ड बाहेर येण्याचे चान्सेस असतात आणि आपलं रेकॉर्डिंग फेल होण्याची शक्यता असते. तर असं हे बंद केलं. त्याच्या खालीच कॅमेऱ्याची बॅटरी आहे. ही बॅटरी साधारणतः पॅनासॉनिकची आहे ती साधारणतः 1.5 ते 2 तास किंवा तुम्ही जर का मोठी बॅटरी घेतली तर अजून 4 तास वगैरे चालू शकते. पण शक्यतो तुम्ही साधारणतः 2-2.5 तास जी चालेल अशी बॅटरी घेतली तर तुम्हाला बाहेर आउटडोर शूटिंग करताना पुष्कळ वेळेला प्रॉब्लेम येणार नाही. नाही तर मग कॅमेरा AC पॉवरवरती चालवायला लागतो आणि त्याच्यामुळे पुष्कळ वेळेला पॉवर मिळत नाही किंवा AC सप्लाय मिळत नाही आणि काही काही वेळेला बॅटऱ्या फुल डाऊन झालेल्या असतात. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करायला खूप प्रॉब्लेम येतो. तर असं ही साधारणतः ही कॅमेऱ्याची बाह्य रचना आहे. त्याच्याचबरोबर कॅमेऱ्याचे आऊट कुठून निघतात, HDMI आऊट. तर HDMI आऊट म्हणजे आता तुम्हाला कॅमेऱ्यातून जे कॅमेरामन जर का बघत असेल पण डायरेक्टरला बघायचं असेल तर डायरेक्टर काय स्क्रीनवर जाऊ शकणार नाही की साईडला जी स्क्रीन तुम्हाला दिसते जी स्क्रीन दिसते या ज्या स्क्रीनवर हे होतं आहे त्या स्क्रीनवर जे दिसतं आहे ते सगळं डायरेक्टर तर काही बघू शकत नाही एवढ्या लांब जाऊन की बाबा काय चाललं आहे, कुठे चाललं आहे, काय रेकॉर्ड होतं आहे किंवा कसं काय होतं आहे. तर ते डायरेक्टर तर बघू शकत नाही की स्क्रीनवर काय होतं आहे. मग त्याच्यासाठी इथे तुम्हाला वेगळे आऊट दिलेले आहेत की जे HDMI आऊट आहेत की जे तुम्ही बघू शकता. इकडनं तुम्ही HDMI आऊट जे दिलेले आहेत 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आऊट दिलेत. एक HDMI दिलेलं आहे, एक 3-in-1 हे दिलेलं आहे की ज्याच्यात ऑडिओ व्हिडिओ आउटपुट असतात आणि एक USB दिलेलं आहे. USB शक्यतो आजकालच्या यांना येतच असं नाही पण HDMI आणि SDI आऊट जे आहेत ते AV मल्टी आऊट आणि आताच्या यांना जे येतात ते SDI आऊट येतात. तर हे आऊट घेऊन तुम्ही तुमच्या मॉनिटरला मोठ्या मॉनिटरला लावू शकता आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा आउटपुट चेक करू शकता. तर अशा प्रकारे आपलं कॅमेऱ्याचं हे सगळं आत्ता मी तुम्हाला फंक्शन्स सांगितले. आय होप मला असं वाटतं आहे की मी तुम्हाला सगळे फंक्शन्स सांगितले आहेत. तुम्हाला ते सगळे फंक्शन्स नक्कीच समजले असतील. तर हा होता या पॅनासॉनिकच्या कॅमेऱ्याचा रिव्ह्यू. पण दरवेळेला वेगळे वेगळे कॅमेरे जरी असले तरी फंक्शन्स साधारणतः ॲप्रॉक्सिमेट 90% साधारणतः सेम असतात. मॉडेलच्या मेकनुसार काही वेळेला कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये फरक पडू शकतो. वेगळे वेगळे मॉडेल्स येऊ शकतात, वेगळे वेगळे फंक्शन्स एक्स्ट्रा ॲड होऊ शकतात. टेक्नॉलॉजी जेवढी ॲडव्हान्स होत जाते तेवढे त्याच्यामध्ये फंक्शन्स आणि बाकीचे चेंजेस होत जातात. तर असा हा पॅनासॉनिकचा कॅमेरा आहे जो आपल्याला शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म आणि कॉर्पोरेट फिल्म म्हणा किंवा फीचर फिल्म म्हणा तर यांच्यासाठी उपयोगी होतात. आजकाल आता 4K पण येतात, 8K पण येतात कॅमेरे की ज्याच्यावर तुम्ही शूट करू शकता. तर असा हा पूर्णपणे हे कॅमेऱ्याचा लेन्स होता. आता आपण थोडंसं जरा माईक्सचं बघूया की माईक्स कसे असतात ते.